मुंबई मेट्रोच्या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली। मुंबई आणि नागपूर मेट्रो कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जय कुमार या रस्ते घोटाळ्यातल्या कंपनीला 5,000 कोटींचं मुंबई मेट्रोचं कंत्राट देण्यात आलंय आणि या कंपनीचं तर रजिस्ट्रेशनच रद्द झाल्याचं ते म्हणाले। एमएमआरडीवरही सावंत यांनी आरोप केलेत। लाखो लोकांचं आयुष्य एमएमआरडी यानं भ्रष्ट कंपनीच्या हातात दिलंय, हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले। भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मेट्रोच्या प्रोजेक्टच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी लिप्त असलेल्या कंत्राटदारावरती एवढी मेहरनजर दाखवणं, ॲडव्होकेट जनरलच्या मतांच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये एक वेगळी भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे। आणि तशाच तऱ्हेचं ज्याच्यावर एफआयआर दाखल झालेला आहे अशा त्या आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नागपूरमध्ये देखील कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये जिथेही भाजपची सत्ता आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचा चेहरा पूर्णपणे उघड झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।